श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पांडव पंचमी जी आहे ती शनिवारी आहे, म्हणजे उद्याच्या दिवशी आहे. तर या दिवशी आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे. त्यासोबतच आपल्याला एक तुळशीला असा एक दिवा लावायचा आहे. त्या दिव्यात काही वस्तू टाकायच्या आहेत, ज्यामुळे आपलं दारिद्र्य संपेल, गरिबी संपेल आणि आपल्याला सुखाचे चांगले दिवस येतील. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होईल. तर यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी, पांडव पंचमीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर तो उपाय कसा करायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर दिवाळीमध्ये आपण धनत्रयोदशी दिवशी लक्ष्मीपूजन, याप्रमाणेच भाऊबीज, दिवाळी पाडवा या दिवशी आपण त्या दिवसानुसार काही गोष्टी ह्या करत असतो. त्याप्रमाणेच त्यानंतर येते ती म्हणजे पांडव पंचमी, जी यावर्षी उद्या म्हणजे 18 नोव्हेंबरला शनिवारी आहे. व्यापारी वर्ग जो आहे तर तो या दिवशी नवीन वह्यांचे उद्घाटन करतात आणि त्या वह्यांमध्ये आपले हिशोब लिहायला सुरुवात करतात. या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो तर त्या सर्व गोष्टी शुभ मानल्या जातात. आता आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे. तर काय करायचे आहे पहा. तुम्हाला शनिवारी सकाळी लवकर उठायचे आहे. शक्य असेल तर पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठा. त्यानंतर स्नान वगैरे करून उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी यावी यासाठी तुळशी मातेला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे. बघा, ज्या घरामध्ये तुळशी मातेची पूजा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी पाणी भरते. परंतु माता लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे. ती एका जागी कधीही स्थिर राहत नाही आणि म्हणूनच आपल्याकडे आर्थिक स्थितीमध्ये चढउतार हे पाहायला मिळत असतात. तुळस ही हरिप्रिय आहे, म्हणजेच विष्णूंना ती अतिशय प्रिय आहे. ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णू आहेत तेथे माता लक्ष्मी ही आपोआप असते. पौराणिक मान्यतेनुसार तुळस जी आहे तर ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. श्रीहरी जे आहे त्यांची पूजा तुळशीशिवाय पूर्ण होत नाही आणि ते तुळशीशिवाय नैवेद्यसुद्धा ग्रहण करत नाहीत. तर एवढे महत्त्व या तुळशीला आहे. तर या पांडव पंचमीच्या दिवशी आपल्याला सकाळी आपलं सर्व नित्यक्रम आटोपून झाल्यानंतर आपण जेव्हा तुळशीची पूजा करतो तेव्हा तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे आणि ती म्हणजे आपल्याला एक चमचाभर कच्चं दूध अर्पण करायचं आहे. बघा, दूध घेताना आपल्याला तापलेलं घ्यायचं नाही आहे, कच्चं दूधच घ्यायचं आहे आणि हे कच्चं दूध तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. आणि यानंतर आपल्याला एक चिमूटभर हळद ही घ्यायची आहे आणि हे सुद्धा आपल्याला चिमूटभर हळदसुद्धा आपल्याला तुळशी मातेच्या रोपाच्या म्हणजे तुळशीच्या रोपाच्या खोडाच्या मुळाशी अर्पण करायची आहे. म्हणजे खोडाला अर्पण केली तर ती आपोआपच मुळाशी जाते. तर आपल्याला ही मुळाशी अर्पण करायची आहे. तर अशा प्रकारे कच्चे दूध चमचाभर घ्यायचे आहे आणि चिमूटभर हळद या वस्तू आपल्याला तुळशीला अर्पण करायच्या आहेत. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास्तव्य करते. त्यासोबतच आपल्याला एक दिवासुद्धा लावायचा आहे. बघा, तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे आपल्याला तुळशीजवळ एक असा दिवा लावायचा आहे. माता लक्ष्मी ही तिन्ही सांजेला सर्वत्र फिरत असते आणि ज्या घरामध्ये तुळशीला दिवा लावलेला आहे, ज्या घरामधलं वातावरण प्रसन्न आहे, तर अशा घरामध्ये ती येते असं म्हणतात. तुळशी मातेला अर्पण करायच्या त्या वस्तू ह्या आपल्याला सकाळी अर्पण करायच्या आहेत आणि दिवा जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे. आता हा दिवा जो आहे तो कसा लावायचा आहे पहा. यासाठी तुम्हाला एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही पणती घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला तूप घ्यायचं आहे. दिवा जो आहे तर तो नेहमी आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम करत असतो. त्याप्रमाणेच आपण जेव्हा एक दिवा प्रज्वलित करतो तेव्हा त्या दिव्यामध्ये एक सकारात्मकतेचं वलयसुद्धा निर्माण होत असतं. त्यामुळे आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. शक्य असेल तर तुम्हाला गाईचं तूप वापरा, नसेल शक्य तर तुम्ही म्हैशीचं तूप वापरलं तरीही चालेल. पण त्या तुपामध्ये चिमूटभर हळद जरूर टाका. यामध्ये तुम्हाला एक फुलवात तुम्ही या दिव्यामध्ये वापरू शकता किंवा मग लांब जोडवातही वापरू शकता. जोडवात वापरणार असाल तर या दिव्याची वातीची दिशा जी आहे तर ती उत्तरेकडे करायची आहे. यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक वेलची आणि शक्य असेल तुमच्याकडे असेल तर एक पिवळी कवडी टाकायची आहे.
कारण आपल्याला माहीत आहे की लवंग आणि वेलची ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात आणि जी कवडी आहे तर ती सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे एक लवंग, एक वेलची आणि एक पिवळी कवडी या दिव्यामध्ये टाकायची आहे. लवंग घेताना ती व्यवस्थित अखंड असावी, ज्याला समोर फूल असलेली लवंग घ्यायची आहे. ती कुठेही तुटलेली, फुटलेली अशी लवंग घ्यायची नाही आहे. लवंगेचा एक तुकडा आहे आणि तोच टाकला असं नाही करायचं. तर आपल्याला एक अखंड, ज्याला समोर फूल आहे, अशी लवंग आपल्याला घ्यायची आहे. आणि वेलची घेताना सुद्धा तर ती हिरवी वेलची असावी, म्हणजे कुठेही वाळलेली, सुकलेली, खराब झालेली वेलची घ्यायची नाही. त्यामध्ये आपल्याला हिरवी वेलची घ्यायची आहे, त्यामध्ये बी असलेली वेलची घ्यायची आहे आणि या वस्तू एक कवडी टाकायची आहे आणि या वस्तू त्या दिव्यामध्ये टाकून तो दिवा आपल्याला तुळशी मातेजवळ प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर या दिव्याला आपल्याला हळदी-कुंकू, अक्षता वाहायच्या आहेत, एखादं फूल अर्पण करायचं आहे आणि दिवा ठेवताना नेहमी लक्षात ठेवा, दिवा ठेवताना त्या दिव्याच्या खाली थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत किंवा एखादी प्लेट वगैरे पण तुम्ही ठेवू शकता. पण दिवा कधीही डायरेक्ट जमिनीवर ठेवू नये. दिव्याला नेहमी हे आसन द्यावे. त्यानंतर आपल्याला मनोभावे माता लक्ष्मीला, तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील आर्थिक समस्या कमी व्हाव्यात, आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य यावं, माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये कायमचं वास्तव करावं. तर अशा प्रकारे आपल्याला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. तर असे हे 2 तुळशी मातेला करावयाचे अतिशय साधे आणि सोपे उपाय आहेत. तुळशीच्या बाबतीतील अतिशय साधे सोपे उपाय आहेत, परंतु अत्यंत प्रभावी असे उपाय आहेत. आणि उद्याच्या दिवशी म्हणजे उद्या पांडव पंचमी आहे, तर उद्याच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. यामुळे माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात, स्थिर स्वरूपात वास्तव्य होतं आणि आपल्या घरातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या कायमच्या दूर होतात. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.